उपाय हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय तेणे साधती साधने तुटती भवाची बंधने संताविण प्राप्ती नाही संताविण प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही तेणे साधती साधने तुटती भवाची बंधने एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ तेणे साधती साधने तुटती भवाची बंधने समचरण सरोजम सांद्र नीलांबुदावम जगननिहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंजरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम हरे चरण संतांची हरे चरण संतांची हरे चरण संतांची कृपादाने कथेचा कृपादाने कथेचा कृपादाने कथेचा विस्तार दाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तू बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका यौंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम् कलाङ्कतेजोदिकामोदिवक्त्रं खलानीशवादापनोदारः दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता हरी प्राप्तीसी उपाय हरे प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय तेणे साधती साधने तुटती भवाची बंधने प्राप्त प्रसंगी भगवत चरणारविंदी सेवा समर्पित करण्यासाठी आपल्या सर्वांच्या पुढे म्हणून दाखवलेला अभंग श्रीमंत श्री एकनाथ महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा अभंग आहे. प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून शांती ब्रह्म श्रीमंत एकनाथ जी महाराज किंवा नाथराय आपल्याला भगवंताच्या प्राप्तीचा उपाय सांगतायत. विठ्ठल विठ्ठल नाथरायांचं म्हणणं आहे जन्माला आलेल्या अर्थात माणूस म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे त्याने देवाचं दर्शन घेतलं पाहिजे. देवाचं दर्शन त्याला झालं पाहिजे. त्याचे सर्व प्रयत्न सर्व कष्ट सायास भगवंताच्या दर्शनासाठी असले पाहिजे. आणि ते दर्शन कशाने होत असेल तर संतांच्या सेवेनं, संतांच्या शरणागतीनं, संतांच्या पायाच्या सेवेनं देवाचं दर्शन आपल्याला होणार आहे.
अन्य साधनं भगवत प्राप्तीचे कलियुगामध्ये युगपरत्वे वेगवेगळे सांगितले असतील तरी सर्वांच्या साठी सुलभ सोपं साधन संत सेवा, संत दर्शन, संतांची भेट. त्याशिवाय अन्य साधना किंवा अन्य साधन आपल्याला उपयोगाचे नाही. कारण सांगेल मी प्रसंगानुसार वेळेनुसार की प्रत्येक साधनात अधिकाराचं प्राधान्य लागतं, अधिकाराची गरज लागते. पण संत सेवा असं एक साधन आहे भगवत प्राप्तीचं की त्या साधनामध्ये सर्व साधनं अंतर्भूत आहे. आणि असं मी सांगत नाही, वेद पुराण शास्त्र सर्व सांगतात. त्यापैकी तुकोबाराय तिसऱ्या चरणामध्ये साक्षी देतात की असं मी सांगत नाही की वेद सुद्धा सांगतो की भगवंताची भेट घ्यायची असेल, देवाचं दर्शन करायचं असेल, हरीची प्राप्ती करून घ्यायची असेल तर संताशिवाय नाही. संत हेच आपलं अंतिम सेवेचं साधन आहे भगवत प्राप्तीच्या साठी. आणि अशा संतांची सेवा केल्यानंतर जो सेवा करणार आहे त्याची सर्व मनोरथ संत पूर्ण करतात. अशा प्रकारचा अभंगाचा भाव शब्दशः आपल्या पुढे ठेवलेला आहे. अत्यंत गोड सुंदर अशा प्रकारचं हे वातावरण आहे. या वातावरणाला, मंडपाला बसलेल्या भाविकांना कोणत्या शब्दात मी वर्णन करू? आपल्या सर्वांच्या आजच्या या रंगासाठी, आजच्या या आनंदासाठी शब्द तोकडे आहेत. विठ्ठल विठ्ठल फार मोठा आजच्या दिवशी फार मोठा पर्व काळ सुद्धा आहे. भगवान श्री तिन्ही देवाचे अवतार असणारे दत्तप्रभूचा आज जन्मदिवस आहे. दत्त जयंती आजची आहे. आणि 5 ते 7 त्या दृष्टीनं बऱ्याच ठिकाणी कीर्तन असतात जन्माचे. तो आजचा विषय त्या वक्त्याने तो सांगायचा असते. मी सांगायचाच नाही असा त्याचा अर्थ नसतो. पण रात्रीच्या कीर्तनामध्ये आपण एक अभंग घेऊन जेवढं मला बुद्धीला झेपेल पचेल तेही थोडंफार सांगेल मी. तर आज दत्त जयंतीचा पर्व काळ आहे आणि गुरुचरित्राचं पारायण असेल, भगवान दत्तात्रयाच्या मंदिरातली सेवा असेल, अन्य ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. कारण जसे आपण पांडुरंगाचे भक्त आहोत तसेच महाराष्ट्रामध्ये विशेष करून बहुतेक इतर प्रांतापेक्षा महाराष्ट्रामध्ये दत्तप्रभूचे उपासक खूप मोठ्या प्रमाणात आहेत. आमचे महाराज मंडळी सुद्धा आहेत, गुरुचरित्राचं पारायण करतात. बरेचसे महाराज मंडळी खंडोबाचे भक्त आहेत. कालच्या चंपाषष्ठीला तेही होऊन गेलेत. अन्य देवीचे भक्त असतील. आपण महाराष्ट्र खरंच अनेक अंगानं श्रीमंत आहोत. आपण मानत नाही किंवा आपल्याला पटत नाही किंवा आपल्या बुद्धीत ते पचत नाही, हा भाग वेगळा. विठ्ठल विठ्ठल तर आज दत्त जयंतीचा पर्व काळ आहे आणि कार्यक्रमाचा अर्थात या उत्सवातली ही दुसऱ्या क्रमांकाची आहे. मला वाटते नंबर 2ची सेवा आहे ना. 2 नंबरची कोण म्हणतो? 2 नंबरचं नाही, इथं जे काय असतं ते 1 नंबर असतं सर्व. 2 नंबर इथं नाही. त्यामुळे आपण सर्वजण उपस्थित आहात. माता भगिनीची संख्या 1,500 रुपये महिना भेटायच्या अगोदरही होती आणि आजही आहे. ते देतात म्हणून येतात असं नाही. हे कुष्टा गाव आहे. बाबा नाना या गावात 12-1 वर्षापूर्वी माझी सेवा होऊन गेलेली आहे. दुसरा योग माझा या ठिकाणी येण्याचा आहे. तिसरा कुठं पाटील तिसरा आहे का? 3 हा एक बरोबर आहे. एक बाबासोबत आलो होतो आणि एक वेळ स्वतंत्र आलो होतो असं आहे. त्यांच्याकडेच आलो होतो, त्यांनीच बोलावलं होतं आमचे पाटील गुड्डू पाटील. त्यामुळे तिसरा योग या गावात येण्याचा आहे. खरं म्हणजे मी नेहमी सांगतो नाना, पहिला तर नमस्कार आपण करतोच. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण आपल्यासारख्या संतांची आहे. तेव्हा आपल्या चरणी साष्टांग दंडवत आहे. आणि खरं म्हणजे तुम्ही आराम करायला पाहिजे होता. आता इथून आमची फजिती करायची तुमची ठरवली असं नाही. कौतुक म्हणून नाना आहेत. त्यांच्याप्रती अत्यंत प्रेम आणि आदर, त्यांच्या पायावर दंडवत करतो. अत्यंत सेवेतून निर्माण झालेलं जीवन आणि सेवा समर्पित करण्यासाठीच ज्यांचं जीवन आहे असे आदरणीय पूज्य गुरुवर्य झोलकर नानाटे या ठिकाणी उपस्थित आहेत. खूप प्रेम आहे आमच्यावर त्यांचं, खूप प्रेम. परळी भागात त्यांच्या सेवेला माझ्याकडं शब्द नाहीत. असे नाना आपण उपस्थित आहात. त्यांच्याच डाव्या हाताला बसलेले माझे अत्यंत जिवलग ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुवर्य गुरुबंधू आमचे श्याम महाराज, श्यामसुंदर महाराज निश्चित की आम्ही आळंदीत एका मधुकरीत राहत होतो, एका धर्मशाळेत राहत होतो. घाबरलं की ते म्हणायचे काय कशाला चिंता करायची हो,
व आमचे विद्यार्थ्याचे छोटे मोठे मतभेद झाले, काही भांडण नाही केले कोणासोबत. पण असा प्रसंग आला, कोणी काही असं दम दिला तर ते म्हणायचे चिंता करू नका, आपण सोबत आहोत. असे माझे अत्यंत जिवलग सहकारी आणि खूप मोठ्या शैक्षणिक क्षेत्रात त्यांची खूप मोठी क्रांती आहे. तर प्रोफेसर प्राध्यापक या त्याच्याही पुढं ते त्यांचं पद आहे, त्यांचा एक शैक्षणिक क्षेत्रात मोठा वाटा आहे, असे श्यामसुंदर महाराज तेही आज उपस्थित आहेत. आणि आता ज्यांचं 7 दिवसापर्यंत, आता मी तुम्हाला ज्ञानोबाऱ्यांनी नाना जे ओव्या लिहिल्यात ते कदाचित आदरणीय पूज्य महाराजांसाठीच लिहिलेत की काय. आदरणीय नाथ महाराज, एकनाथजी महाराज कोष्टी, ते आमचा जवळजवळ 35 वर्षापासूनचा संबंध आहे. 32 ते 35 वर्षापासून आम्हाला अत्यंत ज्येष्ठ आहेत, श्रेष्ठ आहे असे आदरणीय पूज्य हरिभक्तपरायण कोष्टी महाराज आहे. मी नेहमी सांगत असतो, मी त्यांच्या पुढेही बोललो, त्यांच्या पाठीमागही बोलतो, जेव्हा जेव्हा जिथे जिथे त्यांच्यासोबत राहण्याचा योग येतो. आत्ता आम्ही याला हरिद्वाराला होतो मागच्या उन्हाळ्यात नाना, मी त्यांना नेहमी म्हणत असतो आणि तुम्हालाही सांगतो, मला वाटतं पारायणाची संख्या गावच्या संख्येच्या मानानं, पंचक्रोशीच्या संख्येच्या मानानं कमी आहे. अन्य वेळेचं वेगळं गड्या हो, कारण ज्ञानेश्वरी पारायण प्रत्येकाने केलंच पाहिजे, वाचावी ज्ञानेश्वरी, बरोबर आहे. पण आदरणीय पूज्य कोष्टी महाराजांच्या व्यासपीठ नेतृत्वातलं पारायण मात्र वेगळं आहे. कारण आपण जेव्हा त्यांच्या सोबत सहकार्यात पारायणाला बसतो तेव्हा आपले डोळे आणि तोंड ज्ञानेश्वरीकडे असावं, कान आणि मन मात्र महाराजांच्याकडे असावेत. कान आणि मन तिकडं असलं पाहिजे. आपण काय म्हणतात मुकपाट, कानपाट, तोंडपाट हे शब्द आहेत. ते तोंडपाट ज्याला म्हणतात की हळूच उच्चार करायचा. पारायणाला कोष्टीबाबांच्या सोबत बसल्यानंतर पारायण त्यांच्या सोबतच वाचायचं, पण हळू शब्दात वाचायचं. ज्ञानेश्वरीच्या नेत्राने पाहायचं, पण कानाने ते त्यांचे स्वर प्यायचे असतात. कारण तेव्हा जेव्हा असं स्वरयंत्र लावून पारायण करतात ना, तेव्हा असं वाटतं की प्रत्यक्ष ज्ञानोबाराय बोलतायत, ओव्या बोलतायत असं वाटतंय. म्हणून ही त्यांची स्तुती नाही, मी आता आमचं 35 वर्षापासूनचा संबंध, इथं आलो म्हणून त्यांची स्तुती करावी किंवा त्या परंपरेला तर आम्ही तर नाहीच आहे. सद्गुरू प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या परंपरेचा खरा जर वारस असेल तर त्यांनी इतरांची स्तुती करूच नाही. करत असतील त्यांचा भाग वेगळा, पण आम्ही त्यातले नाहोत. पण वास्तव तुम्हाला सांगितलं पाहिजे, बाबा आत्ताच दुबईला पारायण करून आले, आहे का माहिती तुम्हाला? ते सांगणारच नाहीत, ते सांगणारच नाहीत. 60-70 लोक होते आमचे आदरणीय पूज्य प्रमोदजी महाराज जगताप, दुबईला पारायण 100 लोक. तुम्हाला तिथं तर सर्व, तिथं कुठं पारायण? पण तिथंही सुद्धा आपले संत श्री नामदेवराय म्हणतात ना, नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञानदीप लावू जगी. आता काही मंडळी आमची लंडनला चाललेत, आमचे काही महाराज मंडळी बाबा दुबईला पारायण करून आलेत. मग आता एवढे मोठे माणसं परत परत भेटतील का आपल्याला, मिळतील का? मग तुम्ही करंटे राहू नका. घरी झोपल्यापेक्षा, घरी बसल्यापेक्षा यांच्यासारख्या मोठ्या थोरा मोठ्यांच्या सोबत यायचं. मी म्हणतो नाही वाचता आलं तर मंडपात येऊन बसा, श्रवणाचे मिशे बैसावे येऊन, तरी आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आदरणीय पूज्य कोष्टी बाबा आहेत. आता सांगत असताना एवढं लक्षात ठेवा गड्या, उद्या पारायणाची संख्या जास्तीत जास्त असली पाहिजे. त्यांचं काही नाही, त्यांची सेवा होते. ते 2 लोक असले तरी पारायण करतील, त्यांना काही घेणं देणं. कारण ते ज्ञानेश्वरी पुढं असली की ज्ञानोबारायण बस विठो तुझे माझे राज्य, तसं ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी ते त्यांना गरज नाही. गरज आपल्याला आहे. परत परत असा योग येत नसतो. एवढं मोठं अत्यंत भव्य अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्याकरता महाराज काय करावं लागतं हे करणाऱ्यांना माहीत असतं. प्रपंचामध्ये 2 गोष्टी आपण अनुभवतो, लग्न पाहावं करून आणि घर पाहाव, बरोबर आहे ना? तसं परमार्थिक क्षेत्रात अधिक भरपूर सांगता येईल, पण निदान सप्ताह पाहाव करून. त्या सप्ताहासाठी काय काय करावं लागतं, कोणाकोणाचे सोसावं लागतं, कोणाकोणाला बोलावं लागतं, कोणाकोणाचं ऐकावं लागतं. इथपर्यंत असं वाटतं तर नरडं धरावं आता, पण तिथलं नरड्यातून तसंच गिळावं लागतं. केलेले आहेत आपण छोटे मोठे नियोजन. त्यामुळे आशिष महाराज तुम्हाला माझ्या वतीनं का मी काय एवढा मोठा नाही, पण खरंच धन्यवाद दिले पाहिजे. आता या बाबांचं एक त्यांच्याविषयी बोलून झालं, थोडंसं तुमच्याविषयी बोलायचं आहे की
पूज्य प्रातस्मरणीय गुरुदेव गुरुवर चंद्रशेखरजी महाराज जर या गावात तुम्ही आणत असाल तर पहिला नमस्कार तुम्हालाच केला पाहिजे. कारण गुरु गोविंद दोनो खडे काके लागू पाव बलिहारी उस गुरुदेव की जिने गोविंद दियो बताय. हे देवासाठी असलं तरी आपण पूज्य चंद्रशेखरजी महाराजांसाठी आपण लावायचं आहे. कारण भाग्य ज्या दिवशी या गावात पूज्य चंद्रशेखरजी महाराजांचे पाय त्या गाडीतून खाली पडतील आणि ते जमिनीला लागतील, तिथल्या पायाखालची माती जरी आपण आपल्या कपाळाला लावली तरी आपला उद्धार आहे. बरं, हे लक्षात ठेवा. महाराज कोण आहे तुम्हाला नाही माहीत हो. पूज्य गुरुवर्य शेखर महाराज कोण आहे आपल्याला नाही माहीत ना. मग एकच काम करा, उगाची माथा ठेवी जे चरणी, ह्याची बाकी चौकशा करू नका. त्यांनी आणले काय काय करावं लागलं त्यांना माहिती आहे. आदरणीय हरिभक्तपरायण आशिष महाराज, माझ्या वतीनं तुम्हाला खूप खूप धन्यवाद. या लोकांना गोष्टी बाबा तुम्हालाही माहिती आहे, आपण बोधे बाबा लोकांना वाटलेत. काही काहीने संकोच केला, कोणी केला, जाऊ दे, तो विषय नाही. पण संत वाटले पाहिजेत. का? संतांनी वाटलंय ना, संतांनी जगाला वाटलंय ना. मग ज्याला संत कळले त्यांनी संत जगाला वाटले पाहिजे म्हणजे काय तुकडे करून त्यांना घरोघरी नेऊन त्यांचा आदर सन्मान करून ज्या घरात ते जातील त्या घराचा उद्धार होईल. कारण साधू संतांचे वाक्य, सेवितो हारच वाटेतो आणि का सेवितो हारच वाटेतो आणि का सेवितो हारच वाटेतो आणि सेवितो हारच वाटेतो, सेवितो हारच वाटेतो आणि का सेवितो हारच वाटेतो आणि का सेवितो हारच वाटेतो, सेवितो हारच वाटेतो आणि का घ्यारे होऊ नका रानभरी, घ्यारे होऊ नका रानभरी, घ्यारे होऊ नका रानभरी. विटेवरी जाते बाबुले समान, विटेवरी जाते बाबुले समान, घ्यारे होऊ नका रानभरी, घ्यारे होऊ नका रानभरी, घ्यारे होऊ नका रानभरी. विटेवरी जाते बाबुले समान, विटेवरी जाते बाबुले समान. वा वा वा. हे चाली पूज्य प्रातस्मरणी बोधे बाबांचे आहेत. आमच्या दौरा मंडळामध्ये बाबांना सर्व माहिती आहे, नानाला सर्व कल्पना आहे. संतांनी आपल्याला वाटलं आणि ज्याला ज्याला संत कळलेत त्यांनी संत जगाला वाटले पाहिजेत. जगाला वाटले पाहिजे म्हणजे संतांविषयी समाजाला माहिती नाही, पण ज्याला माहिती आहे त्यांनी समाजाला संताचं दर्शन घडवलं पाहिजे. हे मोठं काम आमचे आशिष महाराज करतायत. मला या ठिकाणी खरं तर निमंत्रण गोपाल महाराज माझे मित्र त्यांनी दिले. आशिष महाराजांचे फोन आले, सारखे फोन, त्यामुळे या ठिकाणी आपल्या सर्वांचं मला दर्शन झालं. मी स्वतःला भाग्यवान याच्यासाठी समजतो की पहिली वेळ असेल नाना पुढे येऊन बसलेले आहेत. नानांविषयी अत्यंत प्रेम आदराची भूमिका, भाव त्यांच्या चरणावर आहे, आदरणीय कोष्टीबाबांवर आहे. आपण सर्वजण, मला वाटते मी आल्यानंतर कोष्टीबाबा हरिपाठ चालू होता. इथलं सौंदर्य मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, त्या अर्थानं जर म्हणायचं झालंय तर ज्ञानदेवाप्रमाणची चाल आणि सुंदरते ध्यानची चाल पाहूनच वाटलं की पूर्णपणे शुद्ध वारकरी आहे. कारण हरिपाठ म्हटलं की मग आता सतीश महाराजांना धन्यवाद. मला वाटते आणखी पवार महाराज, सतीश महाराज पवार, हां, आणि पवन महाराज, हे सर्व मंडळी अधिक काही कोणी असतील ज्यांचं नाव मला माहिती नाही, ते जाहिरातीत खूप एकाच लाईनला लिहिलेत. गायक वादक या ठिकाणची उपस्थिती, विणेकरी, साऊंड सिस्टीम, सर्व मंडपाचं काय सांगावं. पण आता आजचा दुसरा दिवस असला तरी ती जागा रिकामी नसली पाहिजे. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की शेखरजी महाराज, पूज्य शेखर महाराज इथं येत आहेत म्हटल्यावर सर्व गाथ्यातले प्रमाण यांच्यासाठीच लिहिले आहेत आणि तुमच्यासाठीच लिहिले, लक्षात ठेवा. आजी फिटले माझे कोडे, पुढं काय, बहुता जन्माचे साकडे, कोंदा टोले पुढे, परब्रह्म सावळे. त्याच्या अगोदरच
पुण्य फळले पुण्य फळले बहुता दिवसा फळले बहुता दिवसा पुण्य फळले बहुता दिवसा फळले बहुता दिवसा उदयाचा ठसा वाजवा टाळ वाजवा वा. भाग्य उदयाचा ठसा उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा झालो सन्मुख तो कैसा सन्मुख तो कैसा सन्मुख तो कैसा चरण पावलो संत चरण पावलो चरण पावलो चरण पावलो आज पिटले माझे डोळे आज पिटले माझे डोळे आज पिटले माझे डोळे आज पिटले माझे डोळे आपण एक गिरीच घेऊया कारण आहे तुमच्याकडे सर्व भरपूर भांडणार आहे पण थोडंसं वेळेचं भान ठेवून आपण सर्वजण जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा आपण घेऊ त्याचा फायदा तुम्ही तुमचा फायदा मी घेऊ आपण घेऊ सर्वजण तर संत चरण पावलो त्यामुळे पूज्य प्रातस्मरणीय शेखरजी महाराज येणार आहेत स्वागतात काटकसर करू नका तुम्ही करणारच नाहीत मी सांगण्याची गरज नाही सर्व तयारीनिशी सर्वजण तयार आहेत खूप भाग्यवान आहात तुम्ही तुमच्या भाग्याचं वर्णन जेवढं करावं तेवढं थोडंच आहे कारण आत्ताचे प्रमाण म्हटलं ते गोड आहे पुण्य फळले बहुता दिवस हे तुमच्यासाठी नानांसारखे पूज्य गोष्टीबाबांसारखे पूज्य शेखरजी महाराजांसारखे संत जर या गावात येत असतील तर आपण तुम्ही समजा हे म्हणा की पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो झालो जे जे झाले ते झोपल्याचा विषय नाही घरी झोपू नका गाड्यावर जागा रिकामी नसली पाहिजे मंडपाच्या इकडे हे पडदे काढायला लागले पाहिजे तर याच्यात बाजू काय लांब करता येत नाही आणखी मंडपाचे पडदे काढायला लागले पाहिजे एवढं लक्षात ठेवा कारण आपल्या गावाचं परिसराचं वैभव आहे आपण एवढा संपन्न दृष्टीनं सप्ताह जर करत असू तर हे आपण केलं पाहिजे आपल्यासाठी आहे अशी थोर मंडळी येणार आहे त्यांचं पूजन आपल्याकडून घडलं पाहिजे घाली संतासी असणे आदी करून तेव्हा पुनश्च सर्व उपस्थित संत महंत भाविक मंडळी भक्तिमती माता पुरुष मंडळी माझे सर्व माझ्यावर प्रेम करणारे माझे पाठीमागं उभे असणारे भिवू नकोस आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अशा भूमिकेत असणारे दोन चोपदार आहेत सर्व वारकरी मंडळीत माझ्यासोबत आलेले माझे अत्यंत जवळचे प्रेमळ सागर महाराज मोहोळ तेही आलेत व्यवसायिक क्षेत्रामध्ये त्यांनी मोठी क्रांती केली ते वारकरी आहे मूळ पिंड त्यांचा पण जे वाट्याला आलं ते आपण केलं पाहिजे म्हणून सागर महाराज मोहोळ आहेत माझ्यासोबत इथपर्यंत मला घेऊन आलेले आमचे पवन महाराज आहेत तेव्हा सर्वांना नमस्कार करतो आता याच्यात जास्त वेळ न घालवता अधिक कोणी राहिलेले असतील त्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो विठ्ठल विठ्ठल एक नक्की घडलंय आपल्या बाबतीत तुमच्या माझ्या सर्वांच्या बाबतीत एक फार मोठी गोष्ट घडलेली आहे कोणती गोष्ट घडलेली आहे का आपण माणूस म्हणून जन्माला आलो मनुष्य शरीर आपल्याला मिळालेलं आहे की दिलेलं आहे ते नंतर करू विचार वेळेनुसार पण एवढं मात्र खरं की आपण माणूस म्हणून जन्माला आलो माणूस म्हणून जन्माला आपण आलो हे जरी खरं असलं तरी त्याही पलीकडे एक गोष्ट महत्वाची आहे हे जे माणूस नावाचं मानवी देह नावाचं प्रोडक्शन भगवान परमात्म्याने निर्माण केलं त्या अगोदर बरचसं निर्माण केलंय कंपनीतून बराचसा माल निर्माण झाला 84 लाख आपलं 83,99,999 आपण 84 लाख एवढी म्हणतो ना 83,99,999 प्रोडक्शन बाहेर काढलीत भगवान परमात्म्याने हेतू काय होता हेतू हा होता की मी जे निर्माण केलं मी जे काही प्रोडक्शन काही वस्तू पदार्थ निर्माण केलेत
त्या प्रत्येकाने निदान जे हरी तिरमला घालावं, निदान मला ओळखावं त्याने की आपला बाप कोण आहे. म्हणजे हे तेव्हापासून आहे की जन्माला आला की विसरणं, ज्याच्या पोटी जन्माला आलो त्याला विसरणं, हे तेव्हापासून आहे. विसरलीत सर्व. खूप एकी केली खेचरे, एकी केली भूचरे, एकी केली जळचरे, चरे आचरे ती. काही आकाशातले निर्माण केले, काही जमिनीवरचे निर्माण केले, काही मधले निर्माण केले. अनेक जीव भगवान परमात्म्याने निर्माण केले. आणि अपेक्षा काय होती भगवान परमात्म्याची, मी निर्माण केल्यानंतर त्यांनी म्हणावं हा माझा बाप आहे, याने निर्माण केलं. पण एकही भगवान परमात्म्याला ओळखायला तयार नाही, एकही ओळखत नव्हतं. आणि मग भगवान परमात्म्याच्या लक्षात आलं की हे बरोबर आहे, यांचा दोष नाही, हे ओळखत नाही, हे यांचा दोष नाही, माझीच चूक आहे. चूक अशी झाली, भगवान परमात्म्याने हे सर्व सृष्टी निर्माण केल्यानंतर, या योनी निर्माण केल्यानंतर गोष्टी बाबा भगवंताच्या लक्षात आलं की अरे आपली एक चूक झाली, याच्यात मेमरी कार्डच नाही आपण टाकलं. मेमरी किंवा दुसरं काही म्हणतात त्याला, काय मेन असतं ना त्या हँडसेट मध्ये मेमरी कार्ड, आता नाही राहिलं वाटतं, आता तिथे त्याच्यातच येतं. तर भगवान परमात्म्याच्या लक्षात आलं की याच्यातलं हे सर्व चालण्याकरता, हे सर्व सांभाळण्याकरता मेन जे आहे मेमरी कार्ड, अर्थात बुद्धी नावाचं मेमरी कार्ड अन्य योनीत न टाकल्यामुळे भगवंताला ते ओळखू शकत नव्हते. आणि मग भगवंताच्या चूक लक्षात आली, त्याने भगवंताने मग असं प्रोडक्शन भारी निर्माण केलं, 3.5 हाताचं 3.5 हाताचं. कोणतं? याला आउट हाताचं म्हणतात. आउट हात का मानव देह, इथपर्यंत घेऊ आपण. तर अशा प्रकारचं 3.5 हाताचं हे प्रोडक्शन, हे मॉडेल निर्माण केलं. आणि त्याच्यामध्ये सुंदर एक, मला जास्त समजत नाही त्या इलेक्ट्रॉनिक मधलं, सागर महाराज किंवा कोणी, मेमरी कार्ड म्हणा की आणखी दुसरं काही असते त्याच्यात, हा एक नाव जाऊ द्या आता, काय करायला आपल्याला, काय बुद्धी नावाचं एक कार्ड, त्याच्यात एक सिम कार्ड त्याच्यात टाकलं. आणि मग भगवान परमात्म्याची अपेक्षा वाढली का रे, आता मी 83 लाखाच्या नंतर निर्माण केलेलं हे प्रोडक्शन, त्याच्यानंतर आता हे मी निर्माण केलं, आता हे तरी निदान मला ओळखतील, हे तरी मला निदान ओळखतील. पण टाकत असताना ती भगवान परमात्म्याची आणखी दुसरी एक चूक झाली, ती मेमरी पहिलेच भरली होती. या मानवी शरीरामध्ये जे हँडसेट मध्ये 3.5 हाताच्या जे टाकलंय मेमरी, भगवंताला आनंद झाला, पण नंतर कारण ते पहिलेच भरली होती. कशाने भरली होती? नाथ बाबा सांगतात, अनादि संसार मालेच्या ठाई, नित्य विषय भोगिले पाही, ते ठसावले चित्ताच्या ठाई, वारंवार पाही सेविता किंवा भोगी. अगोदरच भरलं होतं ते अनादि संसार मालेच्या ठाई. कसे भगवंताला ओळखतील? आणि मग भगवान परमात्मा आषाढभूत नजरेने या मानवी प्रकृतीकडे पाहायला लागले. अरे ज्याला मी निर्माण केलं तो एक दिवस तरी, जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत भगवंताची अपेक्षा आहे, सरणावर चितेवर टाकेपर्यंत एक दिवस तरी मला म्हणतील का हा माझा बाप आहे. विठ्ठल विठ्ठल सांगेल मी, मोठ्यांची गोष्ट सांगतोय. गोष्टी बाबा नाना भाऊसाहेब महाराज बोरवलीकर, पूज्य वैकुंठवासी, तुम्हाला चांगल्यापैकी नाव माहिती आहे. त्यांचे टेप केलेली कॅसेट एक प्रवचनाची मला माझ्या जन्मगावी सापडली होती. त्याच्यात भाऊसाहेबांचं प्रवचन होतं. त्या प्रवचनात एक दृष्टांत त्यांनी सांगितलं होतं, मी ऐकलंय श्यामबाबा. त्याच्यात भाऊसाहेब म्हणतात की एक गोष्ट त्यांनी सांगितली प्रवचनामध्ये, मोठ्या अशा प्रकारचा समारंभ भरला, पार्टी म्हणा, समारंभ. एका मुलानं पुरुषार्थ केला होता, लहानपणापासून त्यांनी कष्ट केले, बापाने त्याला मदत केली, कष्ट केले, आणि स्वतःच्या पुरुषार्थानं तो खूप मोठा झाला. लाखो करोडो रुपये त्यांनी कमवलेत. मुंबईला दिल्लीला कुठंतरी जाऊन भरपूर पैसे कमवले. आणि खेड्यातला पोरगा होता, मुंबईला दिल्लीला कुठंतरी जाऊन चांगले पैसे भरपूर कमावलेत. आणि मोठा समारंभ भरवला की हे सर्व केलं म्हणून. आणि मग एवढा मोठा समारंभ भरवल्यानंतर गावातून त्याचे वडील आणि एक मित्र त्याचा गावातला जुना त्या समारंभासाठी गेल्यानंतर सर्व ते आधुनिक प्रकारचे सर्व साहित्य, वस्तू, खाणं पिणं सर्व अगदी जोरात चाललंय सर्व. आणि गेटवर, दारावर त्याचे वडील, त्या वडिलाचा जुना त्याचा गावाकडला मित्र आणि तो मुलगा, त्याचा मुलगा उभे राहायचे. कोणी आले की
जय हरी जय हरी जय हरी जय हरी म्हणले असतील का? हॅलो असं ना? कोणी आलं की जय हरी करायचा आणि मग आल्यानंतर तो बाप एकच काम करायचा. बरं का, हा नमस्कार नमस्कार, कोणीतरी परिचय करून द्या, तुम्हाला आता नमस्कार केला ते यांचे साहेबांचे वडील आहेत. मग ते वडील म्हणायचे, बरं का साहेब, हा माझा मुलगा आहे, बरं का, हा माझा मुलगा आहे. असं म्हटलं तरी मुलगा पाहत नव्हता, आलेल्या पाहुण्याचं स्वागत करत होता. जो आला तो नवीन आला की त्याला म्हणायचा, बाप म्हणायचा त्याच्या पुढे, त्या मुलाच्या पुढे, बरं का साहेब, आपला मुलगा आहे, बरं का, हे जे सर्व समारंभ भरवलं आपला मुलगा आहे. एक वेळ झालं, दोन वेळ झालं, कोणी आणखी आलं की त्याला म्हणायचे, या या स्वागत आहे, राम राम जय हरी झाला का, तो म्हणायचा, बरं का पाटील, हा आपला मुलगा आहे, बरं का. त्या मुलाला ऐकू जात होतं त्याचं आलेल्याचं प्रत्येकाचं स्वागत करायचं. स्वागत केल्यानंतर असं 5 वेळ झालं, 10 वेळ झालं, तो मित्र म्हणायला लागला, त्याचा वडिलाचा, त्याच्या गावाकडला. ते म्हणले, काय रे, किती वेळ झाला तू एकच चाललं की हा माझा मुलगा आहे, हा माझा मुलगा आहे. तुझा मुलगा ऐकतो, त्या साहेबांना सर्वांना माहिती आहे की हा तुझा मुलगा इथं बसलेला, त्या सर्वांना माहीत झालेला आहे, तरी सर्वात सारखं सारखं का सांगतो. आता मुद्द्याचं उत्तर आहे का त्या बापाने दिलेलं उत्तर. तो बाप म्हणायला लागला, वेड्या, मला माहित नाही का, सर्वाला माहित आहे मी याचा बाप आहे म्हणून. हा, मग तरी काय सांगतो. अरे म्हणले, वेड्या, माझी एकच अपेक्षा आहे, मी या सर्वांच्या पुढे लोकांना सांगतो, आलेल्या साहेबांना, की हा माझा मुलगा आहे, हा माझा मुलगा आहे. माझी एकच अपेक्षा आहे, त्या मुलाने या सर्वांच्या पुढे म्हणावं की हा माझा बाप आहे, एकदा तरी म्हणावं. आलं तुम्हाला लक्षात? तसं भगवंताची अपेक्षा आहे की एवढं मोठं मी यांना काय काय दिले, इंद्रिये हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, जेणे तू जोडसी नारायण, नाचे दीपना भवरो, नाचे दीपना भवरो, नाचे दीपना भवरो, भवरो, दिले इंद्रिये हात पाय कान, दिले इंद्रिये हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान. त्या भगवान परमात्म्याला ओळखण्यासाठी फार विचार करून हे मॉडेल त्यांनी तयार केलं हो. कारण इतर प्राण्यांना हात सारखे आहेत पण उपयोग नाही. मनुष्य योनी सोडून इतर प्राणी अनेक प्रकारचे आहेत. त्यामध्ये पशु योनीमध्ये, पक्षी सोडा, पशु योनीमध्ये बऱ्यापैकी प्राणी आडवे बनवलेले आहेत. गाय आहेत आडवी आहे, बैल आडवा, गाढव आडवा, कुत्रा आडवा, आहे की नाही. हे सर्व कसे प्राणी आहेत, त्यांना आडवे आहेत, पण कुठंच आडवे जात नाहीत. आलं लक्षात? कसे आहे ते आडवे जात नाहीत कुठं. माणूस उभा बनवला, 3.5 हाताचा, 6 फुटाचा, 7 फुटाचा, 5.5 फुटाचा, 6-7 फुटाचा बनवला उभा, पण कुठंच आडवा गेल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. लग्नापर्यंत आलेलं काम आता उद्या लग्नच ठरणार, म्हणजे लग्न झालं तरी दुसऱ्या दिवशी निरोप येतो. म्हणलं घालं कसं काय, हा गेले कोणीतरी काड्या केल्या, असं एवढा आपला प्रताप आहे. सोसायटीत आडवा, ग्रामपंचायत मध्ये आडवा, सोयरिकीत आडवा, सप्त्यात सुद्धा आडवा, आहे की नाही. एवढा मोठा बनवला पण कुठंच आडवा गेल्याशिवाय राहत नाही. उभा बनवला माणूस. दिले इंद्रिय हात पाय कान. कशा करता दिले हात? मारुतीच्या मंदिरावर बसून उन्हाळ्याच्या दिवसात याच्यासाठी दिले हात. पाय कशा करता दिले? रोज संध्याकाळी गावाच्या बाहेर जाण्यासाठी, तिथं जाण्यासाठी दिले का? नाही ना. कशा करता दिले हात? है हाथ वो जो शाम का पूजन किया करे, है शीश वो गुरु चरण में वंदन किया करे, बेकार वो मुख है जो रहे गर्क बातों में, मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे. घेई 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 माझे
कशा करता दिलं? शिव्या देण्याकरता नाही, देवाची सेवा करण्यासाठी दिलंय. काय आहे देवाची सेवा? नामस्मरण करण्याकरता. मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे, है हाथ वो जो श्याम का पूजन किया करे. एवढं भगवंतानी दिलं तरी माणसं ओळखायला तयार नाही. रात्रंदिवस साधू संत सांगून सांगून थकलेत, पण माणसं भजन करत नव्हते. देवाची अपेक्षा व्यर्थ जात होती. भगवंताने नरदेह दिला केवळ आणि केवळ त्याच्या भजनासाठी. देव दिला देहा भजना गोमाता, तोया झाला फाटा मालिकेचा, तोया झाला फाटा मालिकेचा. देव दिला देहा भजना गोमाता, तोया झाला फाटा मालिकेचा. देवे दिला देह भोजना गोमटा. चुकलं काय? बरोबर आहे. भजन नाही केलं तर भोजनाच. काय होईल? देवाचं भजन न करता जर हा देह प्रपंचासाठीच खर्च घातला तर, अर्थात प्रपंच रात्रंदिवस आपण आठवला आणि देवाला जर विसरलो तर काय होणार? फार मोठी हानी होणार आहे. पचातील खाणी 84च्या, पचातील खाणी 84च्या. विसरली दया पचातील खाणी 84च्या. पचतील खाणी 84च्या. जर देवाला आपण विसरलो तर आपल्याला आपला अंत ठरलेला आहे, शेवट ठरलेला आहे. पचतील खाणी 84चा. आणि म्हणून असा नरदेह भगवान परमात्म्याने दिल्यानंतर एकच भगवान परमात्म्याची अपेक्षा आहे. इतर देह भगवान परमात्म्यानेच निर्माण केलेले आहेत, पण त्या देहामध्ये भगवान परमात्म्याचं भजन करावं असं त्या देहातल्या त्या पशुला, त्या पक्ष्यांना, त्या इतर प्राण्यांना वाटत नाही. कधी पाहिले म्हशी पारायणाला बसलेले? गाढवाची दिंडी पाहिली? कुत्र्याने टाळ घेऊन उभं राहिलं पाहिलंय? कधी ऐकलंय? नाही. म्हशी कधी पारायणाला? गाढव कधी दिंडीला पंढरपूरला? नाही. गाढवाची दिंडी नाही, म्हशी पारायणाला बसत नाही, कुत्रे कीर्तनात येत नाहीत, आले तरी त्यांना लोक येऊ देत नाहीत. देहाची अडचण आहे. हाड हाड हाड, अरे हाकल हाकल, लोक हाकलून देतात. तसे कुत्रे कीर्तनाला येतच नाहीत. आता काय करा तुम्ही? दुसरा अर्थ घेता त्याला. मी खरंच येतात का कुत्रे कीर्तनाला? आले तरी तुम्ही त्यांना येऊ देणार का? नाही येऊ देत. येत नाहीत कुत्रे कीर्तनाला, गलीत फिरत असतात. या गावाचे सोडून नाही. भजनाचा मुद्दा, त्यातला भाव लक्षात घ्या. खरोखर आता विनोदाचा काय तुम्हाला तो अर्थ लावला तो सोडून द्या, पण
एखाद्या कुत्र्याला वाटलंय की कीर्तनात यावं तरी नाही येऊ देत लोक असतात. आता आमच्या संस्थेचा इतिहास सांगत असताना वारकरी शिक्षण संस्थेत आळंदीमध्ये एक कुत्र होतं, म्हणतात शुद्ध वारीला देहूला सोबत जायचं आमच्या महाराज मंडळीसोबत, विद्यार्थी मंडळीसोबत. एकादशीच्या दिवशी भाकरं टाकून पाहिलं तरी खायचं नाही, खिचडी टाकली साबुदाणा भगर तर खायचं. असतो एखादा कुत्रा, असतो एखादा लाखात. मुद्दा काय चालला, अन्य देहामध्ये ही सोय नाही, इच्छा असूनही भजन करता येत नाही. पण नरदेहाला आलेल्या माणसाला सर्व करता येतो. नरतनु से आया बाबा, नरतनु से आया बाबा, कबीर महाराज म्हणतात. आणि पुढे ऐका, मुख कमल तो अच्छा है, किती सुंदर आहे की नाही. मुख कमल तो अच्छा है, पण अच्छा कुठपर्यंत, तोपर्यंतच, किंवा तेच मुख अच्छा आहे. कोणतं चांगलं आहे. नाम नहीं जाने सेवा नहीं जाने, नाम नहीं जाने सेवा नहीं जाने, फुकट जन्म गवाया गवाया. राम भजो तुम, 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 भवजल पार करो, ओ भवजल पार करो. राम भजो तुम, 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 भवजल पार करो, भवजल पार करो. किती गोड आहे, किती गोड आहे. राम भजो तुम, राम भजो तुम. आपल्याला सांगतात, जे मनुष्य म्हणून जन्माला आले त्या सर्वांना साधू संत सांगतात की बाबा सुंदर गोड असा नरदेह दिला, देवे दिला देह भजना. इथपर्यंत ठीक आहे, पण त्या पुढचं फार मोठं विषय, गोमटा. भजनासाठी भजन केला तर गोमटा, भजन केला तर हा नरदेह गोमटा चांगला आहे. नाही भजन केला तर मग नाकी तोंडी कृमी किडे, मज नाही हातपाय, डोळा पडली झापड, कर्ण हे बधीर झाले, वाचा बोले बोबड, नाक मुख गळू लागले लाड आणि शंभुड. हे असा निंदनीय नरदेह आहे. पण जे भगवंताचं भजन करतात, जे भगवंताचं सारखं भजन करतात, त्या भजन करणाऱ्याचा देह एवढा पवित्र आहे, तो पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ, जो वदे अच्युत सर्व काळ. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ, जो वदे अच्युत सर्व काळ. पवित्र तो देह जो अच्युत सर्व काळ वदे, तो देह पवित्र, तो देह पवित्र. आणि नाही वदे तो निंदनीय देह. कसा आहे कसा निंदनीय? शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीशी थार, नाही अपवित्र शरीर आहे. भजन नाही केलं तर, भजन केलं तर शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीरे साध्य होय केले. म्हणून भगवंताची अपेक्षा आहे की या नर शरीरानं आपण भजन केलं पाहिजे. कारण भगवंतानी नरदेह फक्त आणि फक्त भजनासाठी दिला. मी म्हणून गेलो, नेहमीचं प्रमाण आपण म्हणतो, पण एक दुसरं प्रमाण म्हणतो.
या मनुष्य शरीरामध्ये तुम्ही आपण ठरवलं तर भजन करता येतं, देवाला प्राप्त करून घेता येतं. ठरवलं तर तुका म्हणे शे धरा काही मनी, मनावर घेतलं तर. बरेच लोक माणसं मनावरच घेत नाही, आणि मनावर घेतलं तर मात्र काम होते. मनावर घेतलं तर काम होते. आम्हाला कुठं पाप्याला पंढरपूर, एक पाऊल तर टाक घराच्या बाहेर, घर कोंबड्या, गरज सुटत नाही तुला. आणि आमच्या भाग्यात असेल तर पंढरपूर, देवाला गरज पडली तिथं 28-30 लाखात तुला तिथं गर्दी करायची. म्हणणं मी जाईन पंढरी, म्हणणं एखाद्या दिवशी तर मी पंढरपूरला जाईल, असं मनापासून मनावर घेऊन तो नाही तो या घरापर्यंत चालत आला तर काय राहिलं. विठ्ठल विठ्ठल ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी रागिला, वैकुंठ सोडून संत सदनी रागिला. धन्य धन्य ते संतांचे सदन, ज्यांनी ज्यांनी देवाला प्राधान्य दिलं, ज्यांनी ज्यांनी भजन केलं. भजन घाली भोगावरी, तिथं देव नाही त्याच्या दारी. जो म्हणत असेल देवा एक वेळ भेट ना, कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जग जेठी, कान्हया रे कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जग जेठी. चित्त पांडुरंगा सुरतसे कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल. अशी अवस्था झाली पाहिजे, आणि अशी अवस्था ज्यांची झाली त्यांची देव वाट पाहतो. आणि अशी अवस्थाच्या भानगडीतच जो पडला नाही, देव रिकामा नाही त्याच्याकडे येण्यासाठी. म्हणून त्याच्यासाठी साधू संत सांगतात देवाचं भजन केलं पाहिजे. त्याच्यासाठी नरदेह दिला. यही तन करते
तुकाराम तुकाराम तुकाराम. तू म्हणाल हे ते तिकडच ते चौपाईला. अगोदरची चौपाई नव्हती ना, मग तुकोबाऱ्याचा अभंग आहे. म्हणून मग राम राम का म्हणायचं. तो म्हणा महाराज राम राम म्हणल्यानं पुण्य होतं. राम नाही म्हणायचं आम्हाला, कारण रामापेक्षा आणखी एक श्रेष्ठ आहे कोणीतरी, त्यांचं नाव तुकाराम आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणाल महाराज या व्यासपीठावर जाऊन एवढे कसे काय तुम्ही अहंकारानं अभिमानानं बोलता रामापेक्षा. मी नाही बोलत. कबीर महाराज म्हणतात तुका तुकाराम से दो नाम एक अंग. तुका तुका राम से तुका राम से तुका राम से तुका तुलना. तुका तुका राम से दो नाम एक अंग. उनका से तू भंग गया इनका से तू अभंग. म्हणून राम तुकाराम राम तुकाराम म्हणायचं आपण. हे आपल्या मनाला लावलेलं. काय फरक पडत आहे अर्थात प्रभू रामचंद्र काय हे म्हणण्यासाठी असतं फक्त. विषय असा आहे की अत्यंत गोड नरशरीर त्या भगवान परमात्म्याने दिलं. आपण त्याचं भजन केलं पाहिजे. त्याची अपेक्षा आहे आपल्याकडून की हे भजन करतील. आणि ती अपेक्षा अर्थात मला सांगा, एखाद्या व्यक्तीला आपण सांगितलं जा परतवाड्याला जा, अचलपूरला कुठं दर्यापूरला जा आणि ही वस्तू घेऊन ये. त्याला ती वस्तू सांगितली तर जबाबदारी दिली तरी ती वस्तू आणली पाहिजे की नाही त्याने. मग ती वस्तू जर आणली नाही, पैसे दिले आणि ती वस्तू फार महत्त्वाची, ज्याने सांगितली त्याने जर, मग त्याला किती राग येईल. अरे मी तुला कशा करता सांगितलं होतं, मला फार त्याची गरज आहे, तू तिथं गेला भल्या माणसानं तो विसरून आला, त्याला राग येतो. देवाला सुद्धा राग येतो. देवाला सुद्धा राग येतो जीवाचा. भजन नाही केलं तरी तुम्ही म्हणाल कसं काय. देवाचा सामान्य रूपानं सर्वांवर प्रेम आहे, पण विशेष रूपानं संतांवर, त्याच्या लेकरावर, भगवंताचं भजन करणाऱ्यावर प्रेम आहे. तर देवाचं भजन नाही केलं तरी देवाला राग येतो. राग येतो देवाला. मी बोलत नाही, गीतेमध्ये श्लोक आहे क्षिपाम्यजस्रम शुभाना सुरी शुभे यवनीषु. याचा अर्थ असा आहे, माझं भजन न करणारे, मला न ओळखणारे, त्यांना अजस्र अशुभ अशा यवनीमध्ये मी टाकतो. क्षिपती क्षिपती म्हणजे टाकतो त्याला. संत मोठे का हे देव करतो, संत असे नाही करत. आणि म्हणून त्या भगवंताची प्राप्ती करता मिळालेल्या नरदेहानं, त्या नरदेहाचं खरं सार्थक काय असेल तर विठ्ठलची एक देखलिया, विठ्ठलची एक देखलिया, विठ्ठलची एक देखलिया, विठ्ठलची एक देखलिया. तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक विठ्ठलची. विठ्ठलची जन्माचं सार्थक करायचं असेल, मनुष्य देहाचं, मनुष्य शरीराचं सार्थक करायचं असेल तर एकच त्याचं भजन केलं पाहिजे सर्वांनी. किती करतो म्हणजे तुम्हाला सांगतो असं नाही, माझ्या सहित आहे. आपण सर्वांनी केलं पाहिजे भगवंताचं. विठ्ठलची एक देखलिया, विठ्ठलची, हे लक्षात ठेवा. तुम्हाला मग भजन बरोबर आहे. तुम्हाला पण एवढं बंगल्याचं काम होऊ द्या ना थोडंसं. परत वळायचं तेवढं झालं की चातुर्मासच एक मोठीचं झालं. एक लाईनी लग्नाला आली मुलगी, तेवढं उरकलं की चातुर्मासच. बरोबर आहे की त्यांचं म्हणणं बरोबर आहे की नाही. एवढं घरातलं उरकलं की आपण बस भजन करायला मोकळे. आणि खरं सांगा महाराज, काय तुम्ही महाराज लोक कीर्तनात हो. अरे तरुणपणातल्या पोरांना मजा मस्ती करू द्या थोडंसं, मग म्हातारा झाल्यावर मग भजन करू. म्हणलं बरोबर आहे, पण म्हातार, मला एक प्रश्नाचं उत्तर दे. म्हातार वयपर्यंत जगशील, बॉन्डवर लिहून दे बरं. क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा. आहे का भरोसा. म्हणून साधू संत सांगतात शतम विहाय भोक्तव्यम, 100 काम सोडून जेवण करावं. सहस्त्रम स्नानमाचरेत, 1000 काम सोडून माणसाने पहिले स्नान करावं. लक्षम विहाय दातव्यम, 1,00,000 काम सोडून माणसानं दान करावं. आणि कोटी काम सोडून, कोट्यवधी काम सोडून राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी. हो करा गाठ घाल मुळबंदीला, हो करा गाठ घाल मुळबंदी.
कोटिम त्यक्त्वा हरिम भजेत राम राम स्मरा कधी आधी. श्री विठ्ठलाचे नाम सकळ मंगळ निधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी. अर्थ असा आहे साधू संतांच्या सांगण्याचा की माणूस म्हणून जन्माला आलो त्या भगवंताचा हेतू आहे, आपण त्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे तरच मनुष्य जन्माचं सार्थक आहे. भजन केलं पाहिजे, देवाला ओळखलं पाहिजे. अर्थात मनुष्य जन्मात मनुष्य देहामध्ये हरीची प्राप्ती फार महत्वाची आहे. बाकी सर्व राहिलं तरी चालेल. आमचे पूज्य गुरुवर्य, मला वाटतं इथं आहे का सेवा घुले बाबांची, पांडुरंग बाबा घुले, गोड सांगतात. ते गोड ते म्हणत असतात नेहमी, यम इथं आल्यानंतर तुम्हाला विचारतील की मूर्खा, एवढा मोठा माणसासारखा माणूस म्हणून तुला बनवला आणि घर न बांधता मेला. परत वेळेला एखादा प्लॉट बांधायला पाहिजे होता तो, एक प्लॉट सुद्धा न बांधता मेला. असं विचारतील की कसं विचारतील. यमधर्म म्हणे तया दोषी याशी कारे केशिवाशी चुकले ती कथा पुराण श्रवण होते तुम्हा कान डोळे मुख संतांची संगती. हे विचारतील ते, बंगल्याचं नाही विचारणार. त्यावेळी काय उत्तर देता होशील तू, त्यावेळी आपल्याकडं काय उत्तर असेल. सर्व केलं, बंगले बांधले, मुलींचे लग्न केले, शेती घेतली, डेव्हलप केली, सर्व केलं, पण भजनच करायचं राहून गेलं. यमाची हाती बांधून या देती अंतकाळी होती पाठमोरी. असं आहे का महाराज? हो असंच आहे. साधू संतांनी असंच सांगितलंय. मग आपण काय केलं पाहिजे? देवाचं भजन केलं पाहिजे, देवाला ओळखलं पाहिजे, देवाला शरण गेलं पाहिजे. अर्थात भगवंताची हरीची प्राप्ती करून घेतली पाहिजे मनुष्य शरीरामध्ये. त्याच्याशिवाय सार्थक नाही. मग काय केलं पाहिजे महाराज? सांगा ना त्याचा काही उपाय त्या परमात्म्याच्या प्राप्तीचा. कळलंय आम्हाला, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता कळलंय की आम्ही मनुष्य जन्माला आल्यानंतर काय केलं पाहिजे हे तुम्ही आम्हाला सांगितलं. पटलंय महाराज, आम्हाला पटलंय की मुलं बाळ घरदार भाग्यतरी नोये वगैरे हे सर्व पटलंय महाराज. आता वेळ नका घालू, पटकन सांगा. आम्हाला कळलंय की हे याच्यात काही आमचं काही खरं नाही. मुलं बाळ पत्नी घरदार शेतीवाडी, देव भेटला पाहिजे. हो देव भेटला पाहिजे. मग महाराज काय केलं म्हणजे तो देव भेटेल? त्याच्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? त्याच्यासाठी आम्हाला काय करावं लागेल याचं उत्तर संत श्री एकनाथ महाराज देतात अभंगाच्या पहिल्याच्या. हरिप्राप्तीचे उपाय, हरिप्राप्तीचे उपाय, हरिप्राप्तीचे उपाय, हरिप्राप्तीचे उपाय, हरिप्राप्तीचे उपाय, हरिप्राप्तीचे अशा प्रकारची हरीची प्राप्ती केल्याशिवाय, हरीची प्राप्ती करून घेतल्याशिवाय मनुष्य जन्माचं सार्थक नाही. तुम्हाला त्या हरीची प्राप्ती करण्याकरता एकच करावं लागेल, संतांचे पाय धरावे लागतील, संतांना शरण जावं लागेल. हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. संतांना शरण जावं लागेल. असं मग संत तर खूप आहेत महाराज. 4.5-5 लाख लोक असतात पालखी सोहळ्यात. मग ते सर्वच संत आहेत का? ते सर्व संत नाही असं नाही, पण ते संत आहे असंही बी नाही. त्याच्यात संत आहेत मोठमोठे महाराज मंडळी, संत मंडळी चालतात. संताची प्राप्ती अर्थात भगवंताची प्राप्ती होण्याकरता संतांची शरणागती आवश्यक आहे. धरावे संतांचे ते पाय. आता प्रश्न परत निर्माण झाला, महाराज संत कोण? संतांचे पाय, संत काय असे बोर्ड लावून फिरतात का? श्री संत, हे संत, हे संत कपाळावर लिहिलं असतं काय?
संतांच्या नावावर आमच्यासारखे तर किती जण फिरतात, किती जण आमच्यासारखे. बाजार आहे मांडलेला 51, 81, 41. ते सर्व संत आहेत का? नाही, फार मोठी अडचण आहे. चला जाऊ द्या, बाकीचं आणखी सांगितल्यापेक्षा वेळ आपल्याकडे कमी आहे. तुकोबाराय म्हणतात त्या संतांना जर ओळखायचं असेल, तुम्ही म्हटलंय की संतांचे पाय धरल्यानंतर हरीची प्राप्ती होते. आमच्या गावात खूप मोठमोठे महाराज येतात, खूप मोठमोठे म्हणजे शरीरानं मोठे, गंध मोठं, आणखी बरंच काही असतं. ते संत का? मायबाप संत वेशावर नसतो, संत नावावर नसतो, संत वृत्तीवर असतो. विठ्ठल 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 निणती काही टाना टोना, निणती काही टाना टोना, टाना टोना. नामस्मरणा वाचुने नित्य ध्यातसे गोविंदा, दिनरजनी हाची धंदा. असे जे ते संत, अशा संतांची शरणागती करा महाराज. देवाची प्राप्ती, संतांची शरणागती. आता तुम्ही तुमचं कीर्तन ऐकायच्या अगोदर आम्ही थोडेसे ग्रंथ वगैरे वाचलेत महाराज, थोडंफार गेलो होतो श्रवणाला. त्याच्यात भगवंताच्या प्राप्तीचे अनेक उपाय सांगितले, अनेक उपाय आहेत की नाही. बरं, उपाय भगवंताच्या प्राप्तीची युग परत्वे भिन्न भिन्न आहेत. कृते यध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखई, द्वापारे परिचर्यायाम कलौत हरि कीर्तनात. योग भगवंताच्या प्राप्तीचं साधन आहे. हे साधन युग परत्वे आहे. कृतयुगात ध्यान करून, त्रेतायुगात यजन करून, यजन म्हणजे यज्ञ वगैरे करून भगवंताची प्राप्ती होत होती. द्वापार युगात भगवंताची पूजा अर्चा करून, अर्चना करून, आणि कलियुगात तर भगवंताचं नामस्मरण हे भगवंताच्या प्राप्तीचं सांगितलं. तुम्ही म्हणता संतांना शरण जा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अनेक साधन आहे. फार मोठा गहन आणि गोड विषय थोडासा असा. हो, हे बरोबर आहे. तुकोबाराय म्हणतात, तुम्ही ते वाचलं ऐकलं, ते काही खोटं नाही, ते बरोबरच आहे. योग भगवंताच्या प्राप्तीचं साधन आहे. जप भगवंताच्या करा, जप तप अनुष्ठान याग तुकोबाराय म्हणतात. आणि एका ठिकाणी साधू संत म्हणतात, जप तप अनुष्ठान व्यर्थ. महाराज आम्ही समजाय काय, मग तुम्हाला समजत नाही म्हणून आमचा अवतार आहे. आलो याची कारण अशी तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला समजत नाही. महाराज हे जरा आजच्या भाषेत मराठीत कन्फ्यूज झालो थोडंसं, म्हणजे संभ्रमात पडलो इंग्रजीत. नेमकं सांगा महाराज, आपण काय केलं म्हणजे देवाची प्राप्ती आम्हाला होईल. अनेक साधनं भगवंताच्या प्राप्तीचे आहेत. तुकोबाराय म्हणतात, बाबा ते सर्व जरी खरं असले, ते साधनं भगवंताच्या प्राप्तीचे खोटे नाहीत. त्यांनी खोटं नाही सांगितलं. योगानं होत नाही, प्राप्ती होते. योग साधना करा तुम्ही, भगवान तुम्हाला निश्चितच निराकार स्वरूपाचं दर्शन तुम्हाला देईल. पण योग कोणी करावा, योग कोणी करावा. आता तर कोणी करावा म्हणजे लाखातून किंवा एखाद्या कोटीतून. आता ते दिसतच नाही. मी पाहिले बाबा, एक जंगलीदास महाराज, सप्त्याला गेलो, सोनेवाडी गोष्टी बाबा, नगर जिल्ह्यात आपल्या राहतेजवळ. जंगलीदास महाराज मी स्वतः पाहिले. ते बऱ्यापैकी बरोबर 6व्या अध्यायात जसं वर्णन केलं, शरीर कृश झालेलं, एक शुभ्र वस्त्र अंगावर, त्यांनी नारळ प्रसाद हार मला दिला होता. प्रसाद सप्त्याला गेलो, असं क्वचित एखादा दिव्य तेज होतं शरीरावर. असा एखादा. सर्वाला योग जमेल का?
आता इथं बसल्यापैकी आता ते बघा मांडी घालून बसलेत का? नाही नाही, काही अडचण नाही मला ते, कारण मला तेच सांगायचं आहे, यांना योग जमेल का हो? एका 2 तासात 12 आसनं जर होत असेल आणि 12 वर्ष लागतात एक एक आसनं सिद्ध करायला योगशास्त्रामध्ये, जमेल का आपल्याला योग? तुम्ही खरं सांगा. म्हणजे योग साधन खोटं नाही, पण आपल्याला जमत नाही. आपला अधिकार आहे का त्याच्यात? बरं, तप करा कुठं बसून, त्याच्यात विघ्न आणतात ते देवता. करिता तपे काम क्रोध खवळती. जप करा, जप होत नाही. अनुष्ठान कोणतं का आपल्याच्यानं होतंय का? मग सर्व संतांना हे कळत होतं. मग त्या सर्व संतांनी सांगितलंय की लहान मुलाला जर जीव घालायचं असेल, एका आईला 2 मुलं आहेत, एक 7 वर्षाचं 8 वर्षाचं आहे आणि एक नुकतंच एक समजा 2 वर्षाचं आहे. त्या मुलाला जीव घालायचं आणि मोठ्या 7 वर्षाच्याला जीव घालायचं. तर लहान मुलाला किंवा मोठ्या मुलाला ती आई गुलाबजाम देते, अख्खाच्या अख्खा तो तोंडात टाकतो 7 वर्षावाला. तोच गुलाबजाम 1 वर्षाच्या मुलाला जमेल का हो? तोंडात टाकला तर मरून जाईल ना ते. मग तोच गुलाबजाम ती आई आपल्या मुलाला भरते. पण ज्ञानोबा गोड वर्णन करतात. काय ओवी आहे? बाळक जई जेव विजे तव एक गुलाबजाम, म्हणजे एक घास 20 ठाई की जे. तोच गुलाबजामचे 20 घास करून ती माता त्या मुलाला भरवते. का? कारण तो अख्खा गुलाबजाम खाऊ शकत नाही. तसेच साधू संत आपली माय आहे. तुम्ही संत माय बाप माय आहे. आणि त्यांना माहित आहे की यांना योग जमणार नाही, जप तप जमणार नाही. मग ते काय म्हणतात? या या जवळ या माझ्या, बसा आणि म्हणा विठ्ठल विठ्ठल म्हणा. काय म्हणा? म्हणताय का? मग म्हणसान का माझ्या माग? करा हातवर. कोण जे म्हणणार आहेत ते? हो, सर्वच म्हणणार आहे. ना सर्वजण म्हणतात. म्हणावंच लागेल तुम्हाला ना मला, त्याच्याशिवाय पर्याय नाही. म्हणून सर्वांनी म्हणा 2 मिनिटं. कारण मी म्हणायला लावतो त्याचं कारण, या ठिकाणी मृदंग जे वाजवतायत, अर्थात हजारो विद्यार्थी तयार केले आमच्या गोष्टी बाबाने, हजारो. आमच्या सोबत पाहून आला तो म्हणले मी सुद्धा बाबाचा 3 वर्ष विद्यार्थी आहे. तो मागं तुमच्या उभा आहे गाडी चालवत. तो म्हणला मी बाबाचा विद्यार्थी आहे. हजारो विद्यार्थी तयार केलेत. ते मृदंग वाजवत नाहीत बरं आता, कारण वाजवत नाहीत म्हणजे कमीपणा वाटते, अशातला भाग नाही. आता दुसऱ्याला तरुणांना थोडासा हे मिळालं पाहिजे, वाव मिळाला पाहिजे, त्यांना थोडीशी वस्ती इच्छा वाजवलं पाहिजे, म्हणून ते मागं राहतात. पण मग आता कसं आहे, म्हटलं बाबा थोडी विनंती केली त्यांना, मी त्यांना विनंती करावं, त्यांनी ऐकावं वाजवा, असा एवढा मोठा मी नाही. त्यांचं प्रेम आहे म्हणून ते बसलेले आहेत. तर तेवढाच त्यांचा परिचय नाही. अखंड हातामध्ये यंत्र असते जपाचं, असं समजू नका. आता किती सांगा तुम्हाला, तुम्ही थोडं तुमचं वर्णन स्तुती करता काय? पहा त्यांना अनुभव, तुम्ही त्यांच्या ओव्या आहे का, त्यांचं नामस्मरण पहा. नाना शंभाबा शताब्दीला, पहिल्या शताब्दीला आमचं त्यांनी ऐकलं नाही. दुसऱ्या शताब्दीला आमचे तुकाराम मोळीक म्हणले आपला 100 आहे, तर काहीतरी विशेष, काहीतरी असं विशेष घडलं पाहिजे. कीर्तन तर आहेच, पारायण आहे, रामायण आहे, काकडा आहे, सर्व आहे, अन्नदान आहे, पण नामचिंतन साधना होत नाही. तर आमचे तुकाराम मोळीक म्हणले बुवा, आम्ही 3 जण देऊळगाव राजाला होतो, बाबा होते पारायणाला. ते म्हणले 13 कोटी नामस्मरण, आपण संकल्प सांगतो ना, 13 कोटी नामस्मरण तरी झालं पाहिजे. आम्ही 2घच होतो तिथं. म्हणलं तुकाराम बुवा, आपली 100 वर्षाची परंपरा सांगतो संस्थेची, हजारो 5-10 हजार आतापर्यंत प्रचारक कीर्तनकार त्या संस्थेतून सुटून गेले. ना म्हणलं तुकाराम बुवा, 13 कोटी आपल्याला शोभलं पाहिजे हो, एवढं मोठं घर आपलं, 13 कोटी शोभलं. 2घे जण म्हणले मला 100 कोटी, 100व्या वर्षात 100 कोटी होऊन जाऊ दे. ना 100 कोटीचा संकल्प केला. आम्ही 3 त्याचे साक्षीदार आहोत. 100 कोटी नाही, 120 कोटी झाला नामस्मरण. आणि ते लिखित स्वरूपाचा झाला. प्रत्येक वह्या प्रत्येकाच्या घरी पोहोचवलाय. पखवाजे म्हणत असतात का असे, हा तुकडा मोकळा बाजू दे, तुमचा थांबवा मला बाजू दे, हे म्हणतील की पखवाजे मला ते देवाचं नामस्मरण घेऊ. पण आमचे कोष्टे बाबा अपवाद आहेत. आम्ही 2-3 साक्षीदार होत्या गोष्टीचे. 100 कोटी नामस्मरण झालं. आणि म्हणून तुम्हाला करायला सांगण्याचा एवढा नकभर का होईना आम्हाला अधिकार आहे. म्हणून सर्वांनी म्हणा विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला. बोला टाळी वाजवा. विठ्ठला विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल सर्वांनी टाळी वाजून म्हणायचंय, कारण टाळी वाजून विठ्ठल विठ्ठल म्हणा असं मी नाही, तुकोबाराय सांगतात लागून या पाया विना तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम. तुकोबाराय सांगतात तुकोबाराय आपले मायबाप आहेत म्हणून मायबापाचं ऐकलं पाहिजे. सर्वांनी विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला सर्वांनी म्हणा टाळी वाजवा म्हणा. विठ्ठल 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 विठ्ठला 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 टाळी वाजून सर्वांनी विठ्ठला ओ विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला बोला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला देवाचं नाव सर्वांनी म्हणा. विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला बोला मायबाप सर्वांनी म्हणा. विठ्ठल 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 विठ्ठला ओ विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला बोला बोला विठ्ठल 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 बोला बोला महाराज अभंगाचं सांगा नाव हे मध्ये मध्ये काय लावलं असं कोणी म्हणेल. खरं सांगू हेच कीर्तन होय. खरं हे सोडून जे करत असतील मला अधिकार कमी पडेल, पण ते इथं कीर्तन हे नाम घोष भगवंताचं नामस्मरण हेच खरं कीर्तन आहे. तो कोबाऱ्याला लोकांनी पायदळ दिंडीतनी पांडुरंगाच्या भेटीला तो कोबाऱ्या निघाले, माळ शिरसला आले. लोक म्हणले महाराज आम्ही तुमचं नाव ऐकलं, तुम्ही देऊचे महाराज आहात ना. हो तुम्ही खूप कीर्तन करता म्हणे आम्ही ऐकलं. गोड कीर्तन करा, असं गोड कीर्तन करा महाराज. तुकोबारा म्हणले गोड कीर्तन करू. म्हटलं गोड कीर्तन करतो. जे सुरू केलं तुकोबारा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम. उड्या काय मारतात, नाचतात काय, देवळे घेतले लावून, डोळे लावून घेतले. जे सुरू केलं तुकोबाराने कीर्तन रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण. लोक म्हणले हा काय तर म्हणलं आपण गोड कीर्तन करा, ह्याने काय रामकृष्ण हरी लावलं. चला म्हणले काही खरं नाही, बोल काही येत नाही. निघाले एक 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 सर्व गेले हो निघून. तुकोबाऱ्याचं उड्या मारणं चालू रामकृष्ण हरी रामकृष्ण. बऱ्याच वेळा तुकोबाऱ्याच्या लक्षात आलं की आपल्या लोकांनी सांगितलं आपल्याला गोड कीर्तन करा. आपण तर कीर्तन करतो पण आवाज कोणाचाच येत नाही. म्हणून डोळे उघडून थोडंसं उड्या मारणं चालू. डोळे उघडून पाहतात तर एकच श्रोता बसला होता पुढं, एकच बसला होता, बाकी गेले सर्व निघून. इथं तसं कोणी नाही, आणखी आहेत बरेच बसले. तुकोबाऱ्याला वाटलं एक का होईना आपलं काय करायला लागते, देवाचे चाळे आळवावे देवा, एक का होईना आहे ना. तू म्हणाल मग तो एक लय सज्जन असेल. तो का बसला होता माहिती आहे? कारण तुकोबाऱ्याच्या घोंगड्यावर उभे होते ना, ते घोंगडं त्याने घरून आणलं होतं.
त्यालाच म्हणतात त्याचं घोंगडं अडकलं होतं. उड्या मारल्या की तो 1 इंचभर मागं ओढायचा, उडी मारली की मागं ओढायचा, 1-1, 2-2 इंच मागं ओढायचा. उड्या मारता 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 पूर्ण घोंगडं ओढलं, बगलीत मारलं, जे तू गेला पळून तर परत आलाच नाही. गोड कीर्तन करा, याला म्हणतात कीर्तन. काही नाही आलं तरी चालतील, पण एवढं ज्याला येत असेल तो खरा नामधारक, तोच भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचा अधिकारी. आणि म्हणून साधू संतांचे पाय धरा हे सांगितलं उपाय. काय करतात भगवंताचे पाय प्राप्ती करून देण्याकरता संत काय सांगतात? हेच सांगतात, नामस्मरण करा, करा हरिभक्ती भक्ती परलोकी हे काम. साधू संत कशाचा उपदेश करतात? नामचिंतनाचा उपदेश करतात. कितीतरी प्रमाणात तुकोबारांचे आहे की सर्व संतांनी उपदेश केला तो नामचिंतनाचाच केला. ज्ञानाचा सागर असणारे माझे ज्ञानोबा आहे, संपूर्ण ज्ञान स्वरूप असणारे माझे ज्ञानोबा आहे. मग त्यांनी एवढं मोठं आयुष्य ज्ञानाच्या उपासनेत घातलं असं म्हणण्यापुरतं धरा, कारण ज्ञानोबा आहे आणि ज्ञान वेगळं नव्हतं. ज्ञान म्हणजेच ज्ञानोबा आहे म्हणण्यासाठी धरू. आयुष्याची सर्व उपासना ज्ञानाच्या अर्थात जन्मताची उपजाताची ज्ञान हे सर्व जरी असलं तरी आपण आपल्या मिळवण्यासाठीच बोलूया. ज्ञानाची उपासना करण्यात, ज्ञान मिळवण्यासाठी म्हणा किंवा ज्ञान उपासनेत ज्ञानोबाने आयुष्य घेतलं, आयुष्य घालवलं, तर मग त्यांनी प्रत्येक येणाऱ्या माणसाला ज्ञानाचा उपदेश करायला पाहिजे होता. पण एवढे ज्ञानी असणारे ज्ञानोबा आहेत, ज्ञान स्वरूप असणारे ज्ञानोबा आहेत, ते म्हणतात गाते श्रोते आणि पाहते, चतुर विनोदी दुश्चित्ते, सोहमभावी पूर्ण ज्ञाते, या सकळा ते विनवनी. संत जेव्हा जेव्हा नामस्मरणाचा उपदेश करतात ना जगाला, जीवाला, तेव्हा काय सांगावं हो, पाया लागतात तो संत, विनवणी करतात. कर जोडून विनवितो तुम्हा, नाथ महाराज म्हणतात. या सकाळाती विनवणी ज्ञानोबा म्हणतात, लागून या पाया विनवितो तुम्हाला तुकोबा म्हणतात. एकच उपदेश करतात. संतांना शरण गेलं की ते भगवंत म्हणतात, हा आला का मला शरण, हे घे देव, असं देतात का? ते काही देत नाहीत. ते म्हणतात नामचिंतन करा. तुम्ही नामचिंतन केलं रे केलं की मग नामचिंतन तुम्ही आपण करायला लागलो, आपण नामचिंतन करायला लागलो की मग वेगळा देव भेटायची गरज नाही. ते नामचिंतन माणसाला, नामस्मरण एवढ्या उंच अशा अवस्थेला नेतं. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देव ऐसा. मग देवाची भेट संत करून देतात. म्हणजे काय करतात? संत सांगतात करा नामस्मरण. आणि असं का नामस्मरणच का, मग दुसरं काही नाही का, असा आगाऊपणा करायचा नाही. संतांजवळ गेल्यावर संत चरणी ठेविता भाव आणि आपे आप भेटे. मग संत नामस्मरणाचा उपदेश करतात. नामस्मरण करायला लागले की मग काय होतं माहितीये? कोठे नका पाहू करा हरी कथा, तेथे अवचिता सापडेल नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये रहू. मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. माझे भक्त गाती जिथे नारदा मी उभा तेथे. पण हे कोण सांगतात? संत सांगतात. म्हणून धरावे संताचे ते पाय. आणि मग आता काय राहिलंच काही साधना? आता मी सांगितलं, दुसऱ्या चरणाचा विस्तार करण्याची गरज नाही, सरळ म्हणून जातो. वेळ आपल्याकडे कमी आहे, देईल मी आपल्याला थोडासा वेळ देईल चरण म्हणायला. तेणे साधती साधने, अन्य साधना काही भगवंतापर्यंत नेत नाही असं नाही, पण अन्य साधनाला अधिकार लागतो. नामस्मरणाला काहीच अधिकार लागत नाही. अधिकार लागत नाही, वेळ लागत नाही, वय लागत नाही, दिवस लागत नाही, काळ लागत नाही, काहीच नाही लागत. फक्त बसा सुरू करा. बसा. पण महाराज कुठं बसा? मग ऐका परत आता गोलेबाबाच्या कीर्तनात, नामाचे चिंतन प्रगट बसारा असाल ते करा. झोपून करा, बसून करा, चालताना करा, बोलताना करा. एवढंच नाही, नाथ महाराज म्हणतात हाणताना बी करा. हरी बोला, भांडता हरी बोला, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. म्हणजे पायाना देसान सुरू, त्या महाराजनं सांगितलं देसान थोबाडी मायापासून सुरू करायचं. काय सांगताय तुमचं? भांडता कांडता हरी बोला, एवढं सोपं सांगतात. आणि ते आपल्याला पटण्यासारखं, रुचण्यासारखं, जमण्यासारखं आपल्याला. म्हणून संत नामस्मरणाचा उपदेश करतात. म्हणून धरावे संताचे ते पाय, तेणे साधती साधने तुटती भवाची बंधने. भवबंधन तोडण्यासाठी सर्व आहे ना. जे येत एकची लीला तरले, जे सर्व बावे मज भजले, तया आईलीच थडिये सरले माया जळ. आणि म्हणून भगवंताचं नामस्मरण भवदुःख हारक भवतारक असल्यामुळे
तेणे साधती साधने तुटती भवाची बंधने. महाराज तुम्ही तुमच्याच मनानं सांगता, बगलीतलं काढलं, इकडं म्हण आहे आमच्याकडे, काही भागात नसेल ना आपल्याकडं. महाराज बगलीतलं काढलं आणि बाजारात म्हणलं. तुमच्या जवळचं सांगतात तो गोबाऱ्या म्हणतात, जवळचं काहीच सांगत. जवळचं काही सांगण्यासाठी आम्ही काही ते 21, 41, 51 वाले नव्हतो. आम्हाला त्या अभंगाशिवाय दुसरं काही जमत नाही. आम्ही जे सांगू ते साधू संतांनी सांगितलं, आमच्या वाडवडिलांनी सांगितलं, आणि आमचा मूळ बाप आहे. नाही श्रुती पर्वती माऊली जग, आमचा वेद मूळ बाप आहे. त्या वेदानं जे सांगितलं ते आम्ही सांगतो. काय सांगितलं वेदात? संत वीण प्राप्ती नाही, 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 ऐसे वेद देते वाही, संत वीण प्राप्ती नाही, ऐसे वेद देते वाही, ऐसे वेद, ऐसे वेद देती ग्वाही, तिने साधते साधने, महाराज म्हणतात, हायकोर्टाचा निर्णय आम्ही दिला. काही लोक वरच्या कोर्टात गेले, सुप्रीम कोर्टात. त्या कोर्टाने सुद्धा निर्णय कायम ठेवला की खालच्या कोर्टाने जो निर्णय दिला संतविन प्राप्ती नाही, तेच आमचं मत आहे की संताविनच प्राप्ती नाही. संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. म्हणून तेणे साधती साधने तुटती भवाची बंधने. नाथ महाराजाला काही लोक विचारले, महाराज एवढं मोठं आम्ही करू, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही करू, सर्व ऐकू, भगवंताचं भजन करू, हे ते, पण मग नुसतं भगवंताची प्राप्तीच नाही, कधी कधी थोडंसं असं वाटते अन्य काही लौकिक विषय, एखादा विषय आकर्षित करतात माणसाला, एखाद्या वस्तूची प्राप्ती व्हावीशी वाटते. पहिली गोष्ट नाथ महाराज म्हणले, मग तू भजन नाही केलं गड्यात. अशी इच्छा जर होत असेल तर भजनच नाही केलं. आणि असे भजन करूनही एखादी इच्छा, एखादा मनोरथ होत असेल तर ते सुद्धा संत पूर्ण करतात. जनार्दनी संत, एका 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 जनार्दनी
करीते मनोरथ ध्रुव बाळानी श्री ध्रुवजीनी तो वना आला याची लागी. भगवत प्राप्तीची अवस्था पूर्ण झाली, पात्रता पूर्ण झाली. मागितलं काय होतं? वडिलाची मांडी. म्हणजे एखादं मनोरथ शिल्लक केलं की नाही पूर्ण. आढळपदी बाळ वैसविला धुरू, उपमन्यू, बिभीषण, असे कितीतरी उदाहरणं सांगतात. असे अन्य मनोरथ जरी असलेत तरी ते मनोरथ संत पूर्ण करतात. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. आता मी महत्वाचं सांगणार आहे. संपलं माझं कीर्तन, सेवा संपलेली आहे, पण महत्वाचं मी मुद्दाम राखून ठेवलं आशिष महाराज. कारण सुरुवातीला नाव घेतलं नाही मी, पूज्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी रामभाऊ महाराजांचं. त्याचं कारण आहे की सुरुवातीचं लक्षात राहत नाही, शेवटचं लक्षात राहतं माणसाला, म्हणून ते कधीच विसरू नयेत. आता मला सांगा, एवढं मनोरथ, हा एवढा मोठा उत्सव 5 वर्षानंतर त्यांच्या जाण्यानंतर, हे मनोरथच तुमचं पूर्ण केलं की नाही रामभाऊ महाराजांनी? आहे की नाही? त्यांनी आपला वेळ दिला. त्यांचा माझा स्नेह होता बरं. मला आवर्जून बोलवायचे, कारण आमच्या तालुक्याच्या पुढचाच तालुका त्यांचा लागूनच, आळंदीला भेटले की म्हणणारी बुवा कधी या आमच्या गावाला, तिकडे मी कुष्ट्याला असतो. म्हटलं बाबा तुमचं तर एवढं नाही, ते जन्मभूमी आहे, पण माझं खरं परिसराने ते गाव कुष्ट असं ते बोलायचे मला बऱ्याच वेळ. तेव्हा रामभाऊ महाराजांच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्त हा उत्सव घडून येतो आहे. आणि पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, सज्जनांच्या उपस्थितीत सज्जनांचं नाव घ्यावं आणि मग पुण्याची प्राप्ती. आणि म्हणून आदरणीय पूज्य प्रातस्मरणीय रामभाऊ महाराजांच्या या 5व्या पुण्यस्मरणानिमित्त हा अत्यंत भव्य, एक शब्द आणखी आहे त्या जाहिरातीत टाकायला पाहिजे होता आशिष महाराज, टाकला की मी वाचलं नाही. दिव्य शब्द आहे का त्याच्यात? दिव्य आहे का? मग फार चांगले. भव्यता एक लक्षात ठेवा, भव्यता प्रयत्नाने आणता येईल, पैशानी प्रयत्नाने भव्यता निर्माण करता येईल, पण दिव्यता निर्माण करण्याकरता साधनाच लागते, गड्या तपच लागते. ते तप रामभाऊ महाराजांसारख्या थोर महात्म्यांनी केलंय आणि त्यांच्या तपाचे फळ, तया फळाचे महाद्वीप, ही दिव्यता. पूज्य शेखर महाराजांसारखे, पूज्य नानांसारखे, पूज्य महाराजांसारखे हे लोक पैशानं नाही येत ना, हे आपल्याला माहीत आहेत. मग त्यांना काहीच द्यायचे नाही असंही त्याचा अर्थ नाही, पण पैशासाठी नाही, पैशासाठी नाही. ते कोणाचं तरी तुम्ही काहीतरी तप केलं निर्माण, काहीतरी प्रेमामुळं हे येतात सर्व. आणि म्हणतो मग एकच मिनटं, तुम्हाला माहिती आहे सर्वात श्रेष्ठ संबंध जर काय असेल तर बहीण भाऊ, बाप लेख, आई मुलगा, हे नाते आहेत ना, नाते आहेत. भाऊ भाऊ, बहीण भाऊ, सून सासू, सासू सासरे, सासरा जावं, हे नाते आहेत. पण या हे सर्व नाते स्वार्थावर आधारित आहे. हो, खूप म्हणते बहीण माझा भाऊ, माझा भाऊ, माझा भाऊ, माझा भाऊ, पण हा परतवाडा हायवे जर शेतातून गेला, उद्या आधी ठरवलं कडू साहेबांना म्हणा किंवा आपल्या एखाद्या कोण्या मंत्र्यानं, मुख्यमंत्र्यानं, की इथून हा रस्ता हे भाऊ माझा भाऊ माझा भाऊ म्हणतात ना, याच्या शेतातून टाकायचा. 10 लाख रुपये एकरानं मिळणारी जमीन जर 60 लाख रुपये जर मिळत असेल आणि तो जर भाऊ बहिणीला 10च देत असेल तर ती जी बहीण आहे ती माझा भाऊ म्हणणार नाही. जव मोठा चाले धंदा तव बहीण भाऊ, आहे का नाही? बापले कुठपर्यंत मुलगा काहीतरी आणतोय तोपर्यंत बाप मुलाला मुलगा म्हणतोय, किंवा बाप मुलाला काहीतरी दे. हे सर्व नाती आहेत. ही नाते एक दिवस संपणारी आहे, पण एक नातं सर्वश्रेष्ठ असं आहे. कोणतं नातं आहे ते? सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. प्रेमामुळे ही माणसं जोडलेली गेली आहेत. आशिष महाराज
तुम्ही आणि तुमच्या सोबत हे सर्व घडून आणणारे सर्व ते कार्यकर्ते असतील, ग्रामस्थ मंडळी असतील, पंचक्रोशीतले भाविक असतील, दान देणारे, वर्गणी देणारे, अन्नदान करणारे, मंडप झाडणारे, स्टेज व्यासपीठ स्वच्छ करणारे, या सर्वांच्या नव्हे एकल्याचा खेळ, या सर्वांच्या सहकार्यातून आपल्यासारख्यांचं, आशिष महाराज आपल्यासारख्यांचं नेतृत्व, कर्तृत्व, या सर्व लोकांचं सहकार्य, याच्यामुळं हा उत्सव घडून येतोय. सर्वजण, तुम्हाला माहीत नाही बाहेर चर्चा चालली आहे तुमच्या उत्सवाची. चर्चा म्हणजे चांगली चर्चा चालली की कुष्ट्याला एवढे मोठे मंडळी कसे काय आलेत, कशा काय येतात, म्हणजे कसे काय येतात असं नाही, कसे काय आली बा. मग कोणीतरी असेल तुमच्यासारखे आणणारे, एखाद्या भगीरथाने ही संतरूपी गंगा या ठिकाणी आणली. तुम्हाला माझं मायबाप आव्हान आहे, नम्र प्रार्थना आहे, ही संतरूपी गंगा आलेली आहे. तुम्ही एकच काम करा, घ्या हात धुवून. बहती आहे गंगा धुलो हात म्हणतात ना, तसं ही संतरूपी गंगा आहे. आपल्याला जर खऱ्या गंगेत स्नान करायचं असेल तर काशीला जावं लागेल, हरिद्वारला जावं लागेल. जा काशीला, आहे का सर्वांना शक्य? बसलं की उठ, अरे रे 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 रे, कीर्तन झालं उठतानी माणसं, काय आता आणखी विषय वाढेल ना. पाप्याला पंढरपूर म्हणतात, ज्याचं पाप आहे त्याला देवाचं नाव येत नाही. आता उठता बसता हरी बोला असं म्हटलं ना नाथ महाराजांनी, बोलून गेलो मी. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बैसता हरी बोला असं म्हटलं पाहिजे की नाही माणसाने? याची इच्छा असते व सर्वांची नाना म्हणण्याची. पण कीर्तन झालं की उठताना म्हणतात, कीर्तन झालं म्हणा किंवा असं वाट्यावर गप्पा करत बसताना पाप जर आवडं असलं, तो का म्हणे नाड आणि पाप ठाके हिताड. तर हे लोक आपण म्हणतो, आपण जे संस्कारी आहे ज्यांचं पुण्य भाग्य, ते म्हणतात अरे पांडुरंगा पांडुरंगा, अरे देवा 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 असं म्हणतो की नाही? ते काय म्हणतात, अगं आय 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 म्हणणं, विठ्ठल विठ्ठल म्हणणं. पाप ठाके कसं येईल, देवाचं नाव कसं येईल? जे जन्म सहस्त्र ओळगे, जे एक वेळ मुखाशी यावं. म्हणून आपला मुद्दा काय चालला होता, काय सांगत हो तुम्ही? विषय असा आहे, देवाचं नाव येत नाही, आलं पाहिजे मुखाला. म्हणून चला, हे सर्व प्रेमाचे नाते, हे सर्व मंडळी या ठिकाणी जमलेली आहे. या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. गंगेचं सांगत होतो मी, सांगत जरा, तर वयमानानं होत नाही, विसरत माणूस. त्या गंगेचं स्नान करायचं असलं तर बाबा पैसे पाहिजे खिशात, शरीरात पाठव्य पाहिजे, ताकद पाहिजे शरीरात, वेळ पाहिजे की नाही? वेळ आहे तर पैसा नसतो आपल्याकडं, रिकामे आहेत पण खिशात काहीच नाही. जायची इच्छा आहे काशीला गंगे स्नान करायला, पैसे नाही. बरं पैसे आहे तर वेळ नाही, वेळ पैसा आहे तर शरीर थकलेलं आहे. मग ती एक गंगा, तिला मर्यादा आहे वेळेची, काळाची, पैशाची. पण एक गंगा अशी आहे, गंगा आली आम्हावरी, प्रमाण आहेत आपल्याकडे. संत पाऊले साजेरी, 2-3 संतरूपी गंगा आली आहे. अधिक आणखी एक संतरूपी गंगा आता येणारच आहे. पूज्य शेखरजी महाराज किंवा 7 दिवसाचे, मी सोडून 7 दिवसाचे बाकीचे कीर्तनकार, मोठमोठे थोर मंडळी आहेत, ते संत म्हणजे सर्व गंगा आहे. ते गंगा तुमच्या गावाला चालत आलेली आहे. आता तेवढं तर करा, त्याच्या स्नान करा, म्हणजे रोज कीर्तनाला या, पारायणाला बसा. हात जोडून विनंती आहे, वाचावी कादंबरी, डोळा पाहावी काय मंबापुरी, असं नाही हो. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, वाचावी तेही वाचावी ज्ञानेश्वरी, पण तेही वाचावी कोष्टी बाबाच्या सोबत. जास्तीत जास्त संख्येनं पारायणाला बसा. थंडी दरवर्षीच पडणार आहे आपली, थंडी होईपर्यंत. पण यावेळी जर तुम्ही पारायणाला बसले, मला सांगा थंडी कधी दूर जाते? आपण ते काय म्हणतो, ताप पेट ना, शेकत बसतो त्याला. थंडी घालवायची असेल तर आपण ताप पेटवतो, शेकत बसतो त्याला. आशिष महाराज पण थंडी त्याचीच जाते, तो तापाच्या जवळ बसलेला आहे. ताप पेटवला कुष्ट्यातून परत वळण म्हणतो, हा थंडी घालवायची असेल थंडी त्या तापाच्या जवळ गेलं पाहिजे. ही सर्व थंडी आपल्या अनेक जन्माची, 84 लाखाची, यशेची, मोहाची, मत्सराची, कामक्रोध लोभाची थंडी आपल्या अंगात घुसले, ते जर घालवायची असेल तर हे संत, तो का म्हणे आम्ही झालो अग्निरूप, हे संत अग्नी आहेत, तिथे जाऊन बसा, तुमची कायमची थंडी जाईल. म्हणून चुकू नका. चाले हे शरीर, याचं शेवटचं चरण आहे ना, चुकू नको. त्याच्या अगोदर काय,
आहे ना काहीतरी, जाऊ दे, घ्या लावून तुम्ही आता तयाचे भजन चुकू नको. तर तुम्ही या पारायणापासून कीर्तनापासून चुकू नको. संपलं माझं कीर्तन वेळ 2-5 मिनटं, 2-5 मिनटं काय 10 मिनटं जास्त झाले. तुमची क्षमा मागतो सर्वांची. पुनश्च या सर्व मंडळीच्या पुढे नतमस्तक होतो. हो ना, म्हणतो ना ते एका सोयीनं तर थोडंसं दम घ्या ना, नाही का पाटील. चला, सर्वांना नमस्कार करतो. माय माऊली हो, तुम्हाला नमस्कार करतो. 10 मिनटं शिल्लक झाले, आणखी 2 मिनटं घेतो, पण ते तुमच्यासाठीच आहेत. तर सर्वांना वंदन करतो. सर्व थोरा मोठ्यांच्या सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. विठोबा झालं का? नाही झालं वाटतं ना. विठोबा हरिप्राप्ती उपाय धरावे संतांचे ते पाय. तेणे साधती साधने तुटती भवाची बंधने. संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. एका जनार्दने संत पूर्ण करीती मनोरथ. तेणे साधती साधने तुटती भवाची बंधने. अभंगाचा अर्थ श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना नाथरायांना जसा अपेक्षित आहे तसा सांगणारा अधिक तरी किमान नाथरायाशिवाय जन्माला आले की नाही सांगता येत नाही. पण माझ्या बुद्धीनं अकलेचे तारे जेवढे तोडता आले साधू संतांच्या प्रमाणाच्या आधारावर विचार करण्याचा प्रयत्न केला. जे योग्य असेल ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व गुरुवर्य त्या गुरुवर्यांचं आहे. आणि माझ्यावर किंवा सर्वांवरच आपल्यावर ज्यांची अनुकंपा आहे असे आपले पूज्य प्रातस्मरणीय ब्रह्मलीन वैकुंठवासी गाथामूर्ती प्रेममूर्ती भजनमूर्ती किती उपाध्या लावल्या ज्यांच्या नावापुढे तरी त्यांच्या उपाधीने ते त्यांचं मोठेपण वैभव त्या उपाधी कमीच पडतील असे संत श्री बोधेबाबा यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. पुन्हा